गुटखा आणि अवैध तंबाखू, सुगंधित तंबाखू याच्या विरुद्ध माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब यांनी, त्याचप्रमाणे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब, त्याचप्रमाणे पंढरपूर उपविभागाचे माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत दगडे साहेब यांनी मागील आठवड्यापासून अत्यंत प्रभावीपणे अशी मोहीम राबवलेली आहे। त्यामध्ये अवैध गुटखा असो, अवैध सुगंधित तंबाखू असो किंवा अंमली पदार्थ असो, याबाबत अतिशय सूक्ष्मपणे मायक्रो असं ऑब्झर्वेशन करून ट्रॅप लावून आज दिनांक 18 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास लक्ष्मी टाकळी पंढरपूर रोडवरती माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत दगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयातील PSI हमीद शेख, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबतचा स्टाफ यांनी लक्ष्मी टाकळी रोडवरती सापळा रचून पंढरपूरकडे जाणारी छोटा हत्ती टेम्पो हा संशयास्पदरित्या जात असताना त्याला ताब्यामध्ये घेऊन त्याची पाहणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित एकूण 30 पोते सुगंधित तंबाखू, प्रत्येक पॅकेटचे किंमत 1000 रुपये, असे एकूण किंमत रुपये 9 लाख रुपयाचा मुद्देमाल, त्याचप्रमाणे 5 लाख रुपयाचा टेम्पो, असा एकूण 14 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। आणि सदरचा टेम्पो चालक, टेम्पो मालक तसेच इतर असे आरोपीच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे अन्न आणि औषधी विभागाचे अधिकारी श्री भुसे साहेब यांना समक्ष बोलावून त्याची पडताळणी करायला लावली असता त्यांनी सदरची सुगंधित तंबाखू ही प्रतिबंधित महाराष्ट्र शासनाने केलेल्या गॅजेटमधील असल्याचे नमूद करून आरोपींच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे। आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायची प्रक्रिया पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे चालू आहे। आणि यामध्ये आणखीन कुणाचा सहभाग आहे का, या आणखीन यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे, त्याबाबत कठोर अशी कारवाई माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत दगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे।